योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली। आयुर्वेदिक औषधे, साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, मध, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आयुर्वेदिक तेल, हँडवॉश यासारखी पतंजलीची A to Z सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी। चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या। आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स, शिवप्रताप गोल्ड टावर, विटा। संपर्क 84 129 22 805 व 79 724 21 453। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। खानापूर आटपाडी मतदारसंघात युवा नेते सुहास बाबर यांची शिंदे गटाची शिवसेना, ॲडव्होकेट वैभव पाटील यांची अजित पवार गटाची राष्ट्रवादी व युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांची भाजपा यांची महायुती असून एकाच महायुतीतून तिन्ही नेते विधानसभेसाठी इच्छुक आहेत। स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या कर्तृत्व वारशाच्या जोरावर सुहास बाबर यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असे ठासून सांगितले आहे। तर अजितदादा पवार यांनी उमेदवारीचा शब्द दिलेले ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी मतदारसंघात जोरदार रान तापवले असून देवेंद्र फडणवीस यांचे पडळकरांवर असलेले प्रेम पाहून उमेदवारीचा दावा करत ब्रह्मानंद पडळकर यांनीही मतदारसंघात गाठीभेटी कार्यक्रमांचा धडाका लावला आहे। पण लाडकी बहीण योजनेतील कमिटीची सुधारित यादी आली आणि महायुतीतील बाबर आणि पाटील गटात परत संघर्ष सुरू झाल्याचे दिसले। या योजना कमिटीमध्ये भाजपा आणि शिंदे गट सोडला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थानच दिले नसल्याने चर्चांना ऊत आला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पडळकर गटाने गाड्या सजवून नोंदणी सुरू केली आहे। त्याबरोबर शिंदे गटानेही महिला वर्गाशी संपर्क साधून नोंदणी सुरू केली आहे। असे असताना राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नानाचोते यांनी प्रचंड नाराजी जाहीर करत महायुतीच्या नेत्यांना थेट इशाराच दिला असून सदर यादीमध्ये राष्ट्रवादीला मानाचे स्थान द्यावे असे म्हटले आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह मतदारसंघात खळबळ उडाली असून येणाऱ्या विधानसभेला बाबर व पाटील गटात जोरदार संघर्ष होणार आहे। राष्ट्रवादीचे अजित पवार हे प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते म्हणून ओळखले जातात। महायुतीतही त्यांचे वजन आहे। असे असताना सांगली जिल्ह्यासह खानापूर आटपाडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दुय्यम स्थान दिल्याने भविष्यात मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे। मतदारसंघात जोरदार तयारी करणाऱ्या राष्ट्रवादीला कमकुवत तर करण्याचा प्लॅन नाही ना, अशी शंका येत असल्याचे सांगत भविष्यात जिल्हाध्यक्ष वैभव पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। नमस्कार। नुकतेच अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली। ही योजना महिला व बाल विभागाच्या वतीनं सादर होत आहे, लोकांच्या समोर आलेली आहे। आणि असे असताना या योजनेच्या वेगवेगळे GR या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत। त्या GRमध्ये विविध समिती करण्याचं त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। सध्या एक सोशल मीडियावर एक पत्र माननीय नामदार पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचं फिरत आहे, जे कलेक्टर साहेब सांगली यांना दिलेलं आहे। त्यामध्ये काही पदं त्या ठिकाणी नियुक्त करण्याच्या शिफारस त्यामध्ये केलेली आहे। ही जर यादी जर बघितली तर केवळ भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांची असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कोणताही पदाधिकारी सदस्यांना एखादा कार्यकर्ताचं नाव त्यामध्ये दिसून येत नाही। या सर्व परिस्थितीमध्ये गेल्या काही ज्यावेळेला अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेला सुद्धा संजय गांधी निराधार योजनेच्या समित्या गठीत करण्यात आल्या। सांगली जिल्ह्यामध्ये त्या घाईगडबडीनं करण्यात आल्या। त्यावेळेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला डावलण्यात आलं। आताही त्याच पद्धतीचा हा घाट घातलाय का अशी शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी उपस्थित झाली। मी राष्ट्रवादी सांगलीचा सरचिटणीस, जिल्ह्याचा सरचिटणीस या नात्यानं या ठिकाणी मित्रपक्ष आणि वरिष्ठ असणाऱ्या भाजपच्या सर्व नेते मंडळींना या ठिकाणी सूचित करू इच्छितो की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय संजय काकांचं पाटील यांचं
काम आणि त्यांना समर्थन देण्याचं काम अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माननीय वैभवदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ आदेशानुसार संपूर्ण परिसरातील कार्यकर्ते असतील पदाधिकाऱ्यांनी अगदी जोमानं काम केलं. असे असताना शिंदेगड शिवसेनेचं या ठिकाणी त्यांनी जे काम केलं का नाही केलं इतपत शंका निर्माण या ठिकाणी झालेली. तरीसुद्धा आज जर बघितलं आपण तर सांगली जिल्ह्यामध्ये खानापूरमध्ये शिंदे गटाचे अध्यक्ष आणि त्यामध्ये सदस्य या ठिकाणी घेतले गेलेले आहेत. आज कुठल्याही त्या यादीमध्ये जर नाव बघितलं तर केवळ भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांची नावं आहेत. राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला स्थान न देणं म्हणजे आम्ही आता काय करावं अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी या ठिकाणी निश्चित असे सांगू शकतो की यामध्ये राष्ट्रवादीला हा वाटा या समितीमध्ये मिळालाच पाहिजे. कारण आमचे सर्व कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील संपूर्ण जिल्ह्यामध्ये असतील संपूर्ण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये गावोगाव या ठिकाणी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण या उपक्रमाचे फॉर्म अगदी चांगल्या पद्धतीनं भरून या ठिकाणी शासनाला सहकार्य करीत आहे. आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये या समितीमध्ये आमचे पदाधिकाऱ्यांना स्थान देण्याची विनंती आहे आणि त्या पद्धतीचा इशारा या ठिकाणी आम्ही देतो.